बोटनेक ब्लाऊज मला नेटचं बोटनेक ब्लाऊज करायचं आहे. इस्त्री चालू केली मी त्याच्यासाठी. टेबलवर कपडा पण आतरून ठेवला आहे. आता ह्या कपड्याला अस्तरला इस्त्री करून घेते. इस्त्री करून घेतलेलं आहे अस्तर. आता इस्त्री पण बंद करून घेते. अशा प्रकारे मी अस्तर आतरून घेतलेला अस्तरावर मापे आतरून घेतलेली आहेत. बोटनेकचं ब्लाऊज आहे. कटिंग करून घेते. अशा प्रकारे मी ब्लाऊजवर मापे टाकून घेतलेली आहेत. स्लीव आपल्याला जाळीच्याच लावायच्या, त्यामुळे स्लीव नाही कट केल्या. यामध्ये स्लीव प्लेन जाळीच्या टाकायच्या. स्लीव पण दाखवील मी. आता ह्या मापाला कट करून घेते मी. कटिंग करून घेतलेला आहे. हे आतरलेलं हे ब्लाऊज पीस. आता याच्यावर अस्तर आतरून घ्यायचे. व्यवस्थित कटिंग केलेला भाग आतरून घ्यायचा. अशा प्रकारे ब्लाऊज आतरून घेतलेला आहे. ब्लाऊज वर अस्तर आतरून घेतलेला आहे. अशा प्रकारे कटिंग करून घेतलेला आहे. अशा प्रकारे साडी आहे. ह्या साडीवरला आपल्याला ब्लाऊज शिवायचं आहे. नेटची साडी आहे पूर्ण. साडी एवढी भारी आहे खूप, पण ब्लाऊज एकदम सिंपल आला आहे त्याच्यावर. त्यामुळं ब्लाऊज पण मी म्हणलं छान शिवावं. ब्लाऊज शिवण्यासाठी मी साडीमधली थोडीशी जाळी काढली एक साईड, कारण स्लीवनं जाळीच्या टाकायच्या, त्यामुळे प्लेन जाळीच्या टाकायचे स्लीव. त्यामुळे जाळी काढून घेतलेली आहे साडीमधून नेस्तीकडून. अशा प्रकारे नेटवर पेपरची बाही आतरून घेतलेली आहे, कारण बाही आपल्याला अशी करायची, प्लेन करायची नेटची. त्यामुळे कटिंग काही बाही नाही करू शकत. आता मी पॅटर्न काढलेलं होतं, त्याचवर बाही आतरून घेतलेली आहे. नेटची बाही कटिंग करून ब्लाऊजचा गळा कट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे सर्व ब्लाऊज कटिंग झालेला आहे. ब्लाऊज म्हणल्यावर अशा प्रकारे आपण गळा करून घेतलेला आहे. आता या गळ्याला मधामध्ये जाळी लावायची. आपल्याला जाळी लावायची आहे, त्यामुळे गळा मोठा केलेला आहे. हे पहा, अशा प्रकारे दोन्ही भाग झालेले आहेत आपले. हे पहा, हे अलग अलग केले, कारण मला छोटं बाळ आहे. बाळ असल्यामुळे समोरच हुक करावं लागतील, मागून नाही करता येत. त्यामुळे अशा प्रकारे मी दोन्ही भाग करून घेतलेले आहेत. हे पहा किती छान फिनिशिंग हे आलेली आहे. हे वरती जाळी लावलेली आहे. बोटनेकचं ब्लाऊज आहे. हे मागचा भाग ही झालेला आहे पूर्ण. ओके करून घेतलेलं नाही अजून. ह्याचं मागचं ना गळ्याचं बाकी आहे. आता ह्याला पूर्ण खांद्याला जॉईंट बोटनेक ब्लाऊज झालेला आहे आपलं. बघा, हे किती छान पद्धतीने शिवलेलं आहे. हे समोरचा भाग आहे, फ्रंट भाग आहे. हे बॅकचा भाग आहे. हे अशा प्रकारे बोटनेक ब्लाऊज शिवलेला आहे. आपल्याला हे फूल ह्या दोन्हीच्या मधात जॉईंट करून लावायचं आहे. त्याने खूप छान फिनिशिंग दिसेल. हे पहा बोटनेक ब्लाऊज. याला इस्त्री करायची राहिलेली आहे. हे जाळीच्या बाहेर टाकल्यात. प्रिन्स कट ब्लाऊज आहे.
हॅलो हॅलो हां बोला.